इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व तसेच या पॅनलचे दुसरे प्रमुख दिलीपरावजी मानेमालक हासापुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही आमचा पॅनल सिद्धेश्वर शेतकरी पॅनल उभा केलेला होता त्यामध्ये आम्हाला घवघवीत यश आलेलं आहे आणि त्यातून आज सभापती व उपसभापती निवड होती आणि माझी या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे आणि तो निवड हा एक सामान्य कार्यकर्त्याला सचिनदादा यांनी दिलेला आहे आणि सचिनदादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जो उपसभापतीपदी विराजमान केलेला आहे तरी त्याची मी जाण ठेवून त्या सर्व आपल्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे जे काही बाजारभाव असतील त्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, ज्या काही त्यांच्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व मी करणार आहे आणि आज जो काही माझा मान सन्मान होत आहे त्याला एकमेव म्हणजे सचिनदादा कल्याण शेट्टी हे कारणीभूत आहेत आणि त्यांचा मी पूर्ण आभारी आहे। सचिन दादा तुम आगे बोलो। सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि बहुसंख्य मताधिक्याने 15 उमेदवार निवडून आले आणि आज व्हाईस चेअरमनची निवड होती दादांच्या नेतृत्वाखाली। आज आंध्र कर्नाटक महाराष्ट्राच्या बाँड्रीवर असलेली बाजार समिती महाराष्ट्रात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याला 1 नंबरवर कसा आणण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिनदादाच्या नेतृत्वाखाली आज हे जे घवघवीत यश मिळालं आहे आज सचिनदादाच्या प्रयत्नातून आज केदारी भुते असू दे, सुनील सावकार असू दे, पॅनलमधील 15 संचालक असू दे त्यांना निवडून आणण्याचं काम सचिनदादाच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात झालं आहे। त्याचप्रमाणे आज जे निवड झाली दिलीपराव मानेसाहेब व्हाईस चेअरमनपदी आमचे बाचे आमचे सुनील केळके यांची उपसभापती निवड झाली त्याबद्दल मला एक अतिशय आनंद झाला आहे। पुढील काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे चोऱ्या होतात किंवा बाजार समितीमध्ये जे कांदा आणलं जातं आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून असू दे, आज शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सुख सुविधा राहण्याची सोय असू दे, आज आपण ह्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी हमाल तोलार असू दे, व्यापारी असू दे, कर्मचारी असू दे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रात 1 नंबर बाजार समिती करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या माध्यमातून चेअरमन व्हाईस चेअरमन व आमचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे नेते आमचे भाग्यविधाते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असू दे आमच्या सर्वपक्षीय नेत्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात बाजार समिती 1 नंबर करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करू एवढंच आजच्या या चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांच्या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।